ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुळशीहार गळा कासे पितांबर तुळशीहार गळा कासे पितांबर तुळशीहार गळा कासे पितांबर तुळशीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभाने विराजित कंठी कौस्तुभाने विराजित कंठी कौस्तुभाने विराजित तुळशीहार गळा कासे पितांबर तुळशीहार गळा कासे पितांबर तुळशीहार गळा कासे पितांबर तुळशीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुका म्हणे माझे तुका म्हणे माझेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझी तिची सर्व सुखा तुका म्हणे माझे तुका म्हणे माझी तिची सर्व सुखा तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हिची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हिची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझी हिची सर्व सुखा तुका म्हणे माझे तुका म्हणे माझी हिची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळशीहार गळा तुळशीहार गळा कासे पितांबर तुळशीहार गळा तुळशीहार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा पासे पितांबरा तुळसी हार गळा तुळसी हार गळा पासे पितांबरा आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशीहार गळा तुळशीहार गळा असे पितांबर तुळशीहार गळा तुळशीहार गळा असे पितांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा काशी पितांबरा तुळसी हार गळा तुळसी हार गळा काशी पितांबरा असे पितांबर हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम 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 कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 जय जय राम रूप पाहता लोचने सुख झाले साधनी तो विठ्ठल रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवानी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगळ सर्व सुखाचे आगर बापर कुमार विभाग तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण 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 हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हेलो हरी अपुर्या हिता जो असे जागता बोलिया हिता जो असे जागता अपुर्या हिता जो असे जागता बोलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची ये धन्य
तयाची धन्य माता पिता तयाची कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक 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 याचा हरिक वाटे देवा याचा हरिक वाट देवा याचा हरिक वाट देव गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक 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 याचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाट देव माझा गडोजांची सेवा माझा गडोजांची सेवा माझा गडोजांची सेवा हरी माझा देवा पार नाही तरी माझा देवा पार नाही कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाट देवा दयाचा हरिक वाट देवा आपुले आहेत जो असे जागता आपुले आहेत जो असे जागता आपुली आईदा जो असे जागता आपुली आईदा जो असे जागता आपुले आहेत जो असे जागता आपुले आहेत जो असे जागता आपुली आईदा जो असे जागता आपुली आईदा जो असे जागता धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक पिता तयाची धन्य माता पिता तयाची कोळी कन्या पुत्र
तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा वाटे देवा वाटे देवा वाटे देवा तया तारीख तया तारीख तया तारीख वाटे देवा वाटे देवा पुरी कान्या पुत्र होतीचे सात्विक पुरी कान्या पुत्र होतीचे सात्विक आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता असे जो जागता धन्य माता पिता तयाची कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाची कुळे कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडू त्यांची सेवा तुका म्हणे मज घडू त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा सवचरण सरजम सांदणी लांबुदाभम जगनविहित पाणी मंडनम मंडनानम तरुण तुळशी माला कंदनम कंद नेत्रम सदैवनासम विठ्ठलम चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांची दुसरे चरणा संताची दुसरे चरणा संताची कंचक्रपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार कंचक्रपादाने कथेचा विस्तार पादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची कंचक्रपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका
दास तुकाराम जय जय केलिया स्वर त्यांचे अधिकरण ते चौंद श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरी मस्तक माझा पायावरे मस्तक माझा पायावरी या वार करे संतांच्या वार करे संतांच्या या वार करे संतांचा या वार करे संतांचा या वार करे संतांचा या वार करे संतांचा मस्तक हे पायावरे या वार करे संतांच्या या वार करे संतांच्या मस्तक हे पायावरे या वार करे संतांचा या वार करे संतांच्या ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी काळा पसरी खायचं न बोलतो वचनी हाती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याच्या सपूर्वाई प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराच्या स्वतः चरणावर ठेवून माता साष्टांगाता दंडवत दुसरे बंधू सारदा जे चतुर्णानाच्या आत्मजावा कशी दी भावी जे सहजा तिच्या चरण ओजा दंडवत आता बंधू देव ब्राह्मण यांचे वाचन पुण्य पावन प्रसन्न होणे श्रोतेजन तया माझे नमन दंडवत आता बंधू साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान विठ्ठल नामचे जन तया माझे नमन दंडवत आता बंधू रघुविका कीर्तनी उभी होतो लोका टाळ मृदंग श्रोते देका तया माझे नमन दंडवत ऐशे नमन करून सगळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणे आपल्या बाळा चालवी सकळ नामा म्हणे पिंड पदावरी पिंड पदावरे पिंड पदावरे पिंड पदावरी दिला बोलिया करी दिला बोलिया करी दिला बोलिया करे दिला बोलिया रे दिला बोलिया करे दिला बोलिया करे पिंड पदावरे दिला बोलिया करे गया वर्जन दिले सीतारांचे ऋण पिंड पदावरे दिला बोलिया करे माझे झाले गया वर्जन पिंडले पिंडराचे ऋण आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता ताईचे कुणी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटी देवा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी शिवेसाठी घेतलेला अभंग सकल संत कंठभूषण वैराग्याचे शिरोमणी जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग असून अभंगाचा प्रतिविषय सर्वांना ज्ञात आहे कैलासवासी लीलाबाई दौलतराव निंबाळकर देशमुख अक्का आणि यांचं प्रथम पुण्य स्मरण आहे आणि आता खरं तर सांगू का त्याच्यामध्ये रती महारथी आहेत माझ्यासारखेला कशाला बोलवलं मला काही लक्षात नाही आलं गुरुजी आमचे ज्येष्ठ कीर्तनकार आहेत अभ्यास आमचे विकास महाराज आहेत केतन महाराज भोयटे त्यांचे शेजारचे महाराज आळंदीकर आहेत त्यांच्या तिकडचे आळंदीकर आहेत एवढे सगळे असताना सुद्धा त्या ठिकाणी माझ्यासारख्याला बोलवायचं म्हणजे हवा निघलेलं टूर सारखं काम झालं बरं का माझं विठोल 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 सर्वात प्रथम ज्या आई गेल्या आता सर्वांना ज्ञात आहे आई 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 म्हणजे नेमकं काय महाराज सांगतात आई वय खरोखर जे सांगता येत नाही ते तत्व आहे आई 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 म्हणजे नेमकं काय सांगता येत नाही पुरुषाने कधी तर आईचं वर्णनच करू नये नाही का कारण का पुरुष काय आई होऊ शकतो का माऊली झाले जगाचं दुःख कळालं आणि त्याच्यानंतर त्यांना त्या ठिकाणी जर सगळ्यांना जर त्या ठिकाणी पुरुष असून सुद्धा त्या ठिकाणी माऊली म्हणावं याच्यापेक्षा भाग्य नाही बरं का आणि त्याच्यानंतर विश्वासाठी जी प्रसवली ती आई ज्ञानाबाई माझी अनाथांची माय एका जनार्दनी पाय वंदित तशी अनाथांची माय
त्या ठिकाणी जर बघितलं माऊलीनं जे हाल अपेष्टा सहन केल्या त्यापैकी आता एकाही महाराजांच्या वाट्याला हाल अपेष्ट नाही बरं का. परमार्थ एवढा कठीण मार्ग आहे. तुकाराम महाराजांना जेवढे हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या तेवढं आता एकाही महाराजांच्या त्या ठिकाणी नाही. आता त्याच्यामध्ये काही त्या ठिकाणी वाईट अनुभव रोज त्या ठिकाणी युट्यूबला बघायला मिळतात. तो भाग नंतरचा आहे. खरं तर परमार्थ यायचं अलौकिक जीवन जगण्यासाठी परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण आहे. अलौकिक जीवन आहे परमार्थ म्हणजे अलौकिक. त्याला त्या ठिकाणी बाह्य रंगाचा आणि आतल्या असणाऱ्या परमार्थाचा, त्याला व्यवहाराचा आणि असणाऱ्या प्रपंचाचा कसलाही लवलेश रामकृष्ण आहे. आणि हे जर बघितलं तर मग लक्षात येतं जीवनामध्ये परमार्थ असं त्या ठिकाणी करावा, असं त्या ठिकाणी करावं. कमीत कमी गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने भगवान परमात्मे असं आपल्या पायाजवळ घ्यावं. ती म्हणाला आम्ही त्या ठिकाणी बाह्य रंगाने दाखवतो. महाराज सांगतात नाही, अंतरंग आहे. त्याच्यामध्ये श्रवण भक्तीनं जर त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या जवळ जायचं म्हणलं तर महाराज सांगतात आयुष्यभरामध्ये श्रवण भक्ती केली ती पण श्रवण भक्ती अंगीकार करता आली पाहिजे. आणि एकदा का अंगीकार झाली की महाराज सांगतात अंगीकार त्यांचा केला नारायणे निंदे ते हे वंद्य कर्मे जेने केले. निंदेने वंद्य ती सुद्धा कर्म केले. आपल्याला माहिती आहे चोकोबा महाराजांच्या आयुष्यातला प्रसंग आहे. त्या काळामध्ये च्युत अच्युत शिवता शिवत चालत होती आणि ते जे आहेत एवढं सगळं करून सुद्धा आयुष्यभरामध्ये नेमकं काय करावं हे जर बघितलं तर त्या ठिकाणी चोकोबा महाराजांचं आयुष्य अतिशय आगळं वेगळं आहे. महाराज सांगतात त्या ठिकाणी पंढरपूरला दुष्काळ पडला. दुष्काळ पडल्यानंतर गावच्या पाटलांना आदेश काढला. गावडातली जेवढी लोक आहेत ना सण त्या ठिकाणी असणारे बिगारी असतील, त्या ठिकाणी असणारे तुमचे बांधकाम करणारे असतील, सर्वांनी मंगळवेळेला जावा. गावकोसाची त्या ठिकाणी असणारी गावकोसाची भिंत बांधकाम चालू आहे. पोटाला पोटभर मिळेल आणि त्या ठिकाणी आनंदाने परमानंद लुटता येईल. सर्वांना सांगितल्याबरोबर आमचे चोकोबा महाराज सुद्धा त्यांच्याबरोबर चालले. चला गवंडी आणि बिगारी सर्वच चाललेले आहेत. मंगळवेढ्याला गेल्यानंतर त्या ठिकाणी काम चालू झालेलं आहे. भिंतीची बऱ्यापैकी उंची वाढलेली आहे. दिवसभर भरपूर काम करायचं, अंगामध्ये थकवा आहे. उपाशी पोटी दुपारी काहीतरी त्या ठिकाणी ग्रहण करायचं. जे मिळेल ते खायचं, पोटभर खायचं. थोडीशी वाम कोक्षी घ्यावी म्हणून झोप घ्यायची. महाराज सांगतात झोपल्या बरोबर चोकोबा महाराजांना सहज त्या ठिकाणी निद्रा लागली आणि गाढ झोप लागली. आता झोपेमध्ये भरपूर प्रकार आहेत. अंतरंग साधनेमध्ये श्वासोश्वास एकत्र करून ज्या वेळेला आपण आत उतरतो आणि खोल श्वास घेतो त्यावेळेला त्या ठिकाणी महाराज सांगतात ती झोप असते ती वेगळी असते. त्याच्यामध्ये स्वप्न पडत नाही. महाराज सांगतात साधनेमध्ये रत असणारे आयुष्यभर नाही प्रत्येक क्षणाला त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं नामस्मरण करणारे विठ्ठल 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 नामस्मरण करणारे चोकोबा महाराजांना झोप लागली. सोसायटीचा वारा सुटला, वावटळ सुटली आणि बघता बघता घोसाची असणारी भिंत पडलेली आहे. त्याच्या शेकडो मजूर त्या ठिकाणी चिरडले गेले. बघता बघता पांडुरंग परमात्म्यापर्यंत नामदेव महाराजांच्या पर्यंत बातमी आली. नामदेव महाराज पांडुरंगाला जाऊन सांगितलं देवा पांडुरंग परमात्म्याचे निश्चिम असणारे भक्त आहे पण दारात पडले. देवा असं का भक्तावर त्या ठिकाणी संकट यावं, असं काय केलं होतं त्यांनी. पांडुरंगाने समजूत काढलेली आहे. ज्या ज्या वेळेला ज्याचं कर्म संपलं जातं त्या त्या वेळेला त्यांना त्या ठिकाणी आपलं असणारं कर्म सोडून त्या ठिकाणी जगाचा निरोप घ्यावा लागतो. आणि मग विचारलं आता काय करावं. म्हणजे चोकोबा महाराजांना संजीवन समाधी द्यायची आहे. अहो संजीवन समाधी द्यायची पण देवा ऐकलं का तुम्ही, रक्ताचा चिखलाचा सडा पडलेला आहे. चोकोबा महाराजांचा देह पूर्ण त्या ठिकाणी असणारा चेंदा झालेला आहे आणि संजीवन समाधी द्यायची कोणाला. नामदेव महाराजांना जवळ घेतलं, बोलावून पांडुरंग परमात्म्याने कानामध्ये सांगितलं जा म्हणजे चोकोबाची हाडं त्या ठिकाणी विठ्ठल विठ्ठल म्हणतात. ओळखायचं कसं, ज्या ठिकाणी पडली होती तिथली हाडं शोधा, ज्याच्यामधून विठ्ठल विठ्ठल त्या ठिकाणी ध्वनी येईल त्या ठिकाणी ते असणाऱ्या माझ्या चोकोबाची हाडं आहेत. महाराज सांगतात सहज स्थितीमध्ये नामदेव महाराज वारकरी संप्रदायाची लोक घेऊन त्या ठिकाणी भजन गात गेलेले आहेत. गेल्याबरोबर चोकोबा महाराज कुठं झोपले होते, इथं भिंतीच्या कडेला. तिथं अजून लोकांचा असणारा चिखल आणि रक्ताचा सडा पडलेला आहे. एक एक हाडू घेतलं त्या ठिकाणी हाडामधून त्या ठिकाणी कानाला लावल्यावरून त्या हाडातून विठ्ठल विठ्ठल त्या ठिकाणी नामस्मरण येत होतं.
आणि नामस्मरण आल्याबरोबर चोकोबा महाराजांची हाडं उपरण्यामध्ये घेतली आणि वाजत गाजत पंढरपूरला वारकऱ्यांनी आणली आणि पांडुरंग परमात्म्याच्या समोर त्या ठिकाणी चोकोबा महाराजांना असणारा संजीवन समाधी दिली. चोकोबा महाराज एवढे चोख होते एक वेळ वैकुंठामध्ये असणारं जे अमृत आहे त्या ठिकाणी ते विटल्यानंतर त्या ठिकाणी सर्वांनी प्रयत्न केले, सर्व देवी देवतांनी ते पवित्र करण्याचा प्रयत्न केला, नाही झालं. कोणीतरी त्यांना सांगितलं पंढरपूर असं एक क्षेत्र आहे महाराष्ट्रामध्ये, त्या ठिकाणी जर गेलं त्या ठिकाणी चोकोबा महाराज नावाचे त्या ठिकाणी महान संत आहेत, त्यांनी जरी नुसती दृष्टी टाकली तरी त्या ठिकाणी ते असणारं अमृत ते शुद्ध होईल. नरकासारखा दुर्गंधी येणारे त्या ठिकाणी देवांच्याकडून काय असणारे देवदूत पाठवले ते अमृत घेऊन खाली का विटलेला आहे. महाराज सांगा ज्या वेळेला ते आणलं आणि चोकोबा महाराजांना सांगितलं महाराज हे अमृत कलश आहे विटलेला आहे, काय करावं. महाराजांनी सहज दृष्टीनं पाहिलं आणि पाहिल्याबरोबर सुगंध निर्माण झाला. कारण का निंदेते हे वंद्य कर्मे केले ते महाराज सांगतात. निंदनीय होतं तरी सुद्धा त्या ठिकाणी वंदनीय झालं. म्हणून त्या ठिकाणी महाराज सांगतात जीवनामध्ये ज्यांच्या हाडामातून त्या ठिकाणी विठ्ठल विठ्ठल नामस्मरण येत होतं त्या ठिकाणी त्यांचं काय पथ्य असावं हे जर बघितलं तर मग लक्षात येतं. जेने विठ्ठल मात्रा घ्यावी मात्रा घ्यावे, जेने विठ्ठल मात्रा घ्यावे, ज्याने पत्ते सांभाळावे तेने पत्ते सांभाळावे, ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावे, ज्याने पत्ते सांभाळावे, ज्याने पत्ते सांभाळावे, पत्ते सांभाळावे, जेने विठ्ठल मात्रा घ्यावे, जेने पत्ते सांभाळावे, तेने पत्ते सांभाळावे, तेने पत्ते सांभाळावे. ज्याला वारकरी संप्रदायामध्ये यायचं आहे, अभंग किती पाठ झाले, ग्रंथांचं किती चिंतन केलं, त्याहीपेक्षा त्या ठिकाणी महाराज सांगतात पहिल्यांदा पथ्य पाळली पाहिजे बरं का. ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावे त्यांनी पथ्य सांभाळावे, काम करू मीठ मिरची याची घेऊन निरशी अशा वंशातील गट याचे येऊ देरी विठ्ठल तुकामणी औषध घ्यावे त्याने ब्रह्मानंदी राहावी. एवढं जर केलं ना तर बाकी काहीच उपाधी लागत नाहीत. फक्त एवढ्या विषयाचं त्या ठिकाणी असणारं पथ्य सांभाळायचं आणि त्या ठिकाणी पथ्य सांभाळलं की महाराज सांगतात सहज त्या ठिकाणी होय होय वारकरीन पाहे पाहे रे पंढरी. बास जीवनामध्ये याच्यासारखं सुखाची विश्रांती नाही आणि ते सुखाची विश्रांती घेण्यासाठी महाराज सांगतात सर्वाच्या मुलाला त्या ठिकाणी असणारी आपली आई आहे. आई म्हणले हे लय मोठे संत ते लय मोठे संत, ते तर त्याच्यापेक्षा फार मोठे संत आहेत. महाराज सांगतात माझ्या आईपेक्षा मोठे नाहीत. आईनं जर आपल्याला जन्मच घातला नसता तर कुठं संतांचं दर्शन घेतलं असतं, कुठं देवाचं दर्शन घेतलं असतं. म्हणजे सर्व तीर्थ जर बघितलं तर आई वडिलांच्या त्या ठिकाणी पायावरती आहेत. आणि ते तीर्थ जर बघितलं तर ते मी सांगेल की ज्यांचे आई वडील आहेत ना त्यांनी उठले उठले आई वडिलांचं दर्शन घ्यावं. जगातल्या तीर्थांचं दर्शन मिळतं. केवळ काशी माय बाप केवळ काशी, माया बाप केवळ काशी, माया बाप केवळ काशी, न जावे तीर्थासी, न जावे तीर्थासी, माय बाप केवळ काशी. पुंडलिका गाय
केवळ काशी येण्या जावे तीर्थाशी. पुन्हा जर बघितलं तर महाराज सांगतात त्या ठिकाणी ज्यांचे आई वडील आहेत त्या ठिकाणी जे दर्शन घेतात त्यांच्यासाठी, जे घेत नाही त्यांनी त्या ठिकाणी तीर्थाला जावंच. तीर्थव्रत भाव धैर्य करून शांती दया पाहुणा हरी करे. शांती प्राप्त व्हायची असं तर त्या ठिकाणी तीर्थ केली पाहिजेतच. आणि आईबापाची सेवा करतो, आईबापाचं दर्शन घेतो, आईबापाच्या पायाचं तीर्थ घेतो आणि तो तीर्थाला जातो, त्याच्यासारखं माणूस भाग्यवान नाही. भाग्यवान म्हणून या चरण गेले पंढरी राया. महाराज सांगतात त्या ठिकाणी भाग्यवान माणसाची लक्षणं सांगितलेली आहेत. आणि तसं जर बघितलं ते निंबाळकर कुटुंबाने आईसाठी त्या ठिकाणी जवळ उभ्या आयुष्यामध्ये सेवा केलेली आहे. सोनांनी केलेली आहे, मुलांनी केलेली आहे, त्या मुलींनी केलेली. मुली करतातच कारण सेवाभाव त्यांच्या अंगी असतो. म्हणून कुळी कन्या धन्य माता हे जर बघितलं पहिल्यांदा माता त्याच्यानंतर कन्या हे जर बघितलं तर महाराज सांगतात ह्या गोष्टी पहिल्यांदा त्यांना स्थान दिलेलं का आदिमाईक शक्तीचा अवतार आहे आणि म्हणजे त्या ठिकाणी महाराज सांगतात कन्या आहे. आणि हे जर बारकाने बघितलं तर मंदिरात आपल्याला कळतं पुरुष मंडळी सगळे मोकळेच जातात पण माई कधी मोकळी जाणार नाही. जे चौपाल असतं ना त्याच्याबरोबर ताट असतं त्या ताटामध्ये कमीत कमी 4 शेंगदाणे का होईना पण ते घेऊन जातात. असं मोकळ कधी जात नाही देवाला. कारण का देशी सवा घेशी तेव्हा देशी ऐसा असं शिवतात. हा महाराज सांगतात त्या आधी घेतो आणि नंतर देतो, आधी भक्ती घेतो नंतर देतो. आणि हे जर बघितलं तर आपल्याला माहिती आहे द्रौपदी आई साहेबाचं त्या ठिकाणी घरी आले भगवान परमात्मा. आल्याबरोबर सगळं विचारलं काय रे म्हणले कशासाठी बोलवलं देव द्रौपदी. अरे म्हणले काय सांगायचं दुर्वास ऋषीने त्या ठिकाणी मला बोलवलेलं आहे जेवणासाठी निमंत्रित केलेले त्यांनी आणि जेवण बनव म्हणून सांगितलेलं आहे. बरं 60,000 असणार त्यांचे शिष्य ते स्वतः आहेत. असं म्हणले वर नको म्हणले चिंता करू नको मला काहीतरी जेवायला वाढ. अरे म्हणले मी तीच सांगते ना वेळ रात्रीची आहे माझ्याकडे सूर्य थाळी आहे पण त्याच्यामध्ये जेवणाची आता सूर्य उगवल्याशिवाय त्याच्या क्षमता नाही. म्हणले मला तर भूक लागली काहीतरी खायला दिल्याशिवाय मी काय करणार नाही. मग त्या ठिकाणी सांगितलं काहीतरी बघतो म्हणून त्या ठिकाणी द्रौपदीने बघितलं आजूबाजूला त्या सूर्य थाळीला एक पान चिकटलेलं होतं भाजीचं. महाराज सांगतात एक फक्त त्या ठिकाणी असणारं पान घेतलं आणि त्या भगवान परमात्म्याला दिलं त्या उजव्या हातात दिलं त्या ठिकाणी खाल्लं आणि खाल्ल्याबरोबर देव तृप्त झाले की तिकडे ऋषीने सांगितलं जेवणाची आवश्यकता नाही आमची पोटं भरलेली आहे. एक पान जरी घेतलं उच्चिष्ट अथवा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे. आणि ज्यावेळेला हे भक्ती केली जाते त्यावेळेला त्या ठिकाणी उच्चिष्ट थोडं कमी असं लेखलं जात नाही. म्हणून पहिल्यांदा आई वडिलांची सेवा पुरुषांनी करावी, महिलेनं त्या ठिकाणी आधी सेवा पतीची करावी नंतर देवाची करावी. उठल्याबरोबर दर्शन घ्यावं. तुम्ही म्हणजे आमचं लवकर येत नाही तरी सुद्धा नाही आल्यानंतरच त्या ठिकाणी असणार त्यांचं दर्शन घ्यावं नंतर देवपूजा करावी. काही गृहस्थीसाठी नियम घातलेले आहेत हे जर बघितलं एवढंच पाळलं तर सरळ फ्यूची तार बसते. नाही तर वायरला चिकटले नाही तर त्या ठिकाणी करंट पास होत नाही. म्हणून त्या ठिकाणी बरोबर त्या ठिकाणी देवपूजा झालं तुळशीला पाणी घालावं. धन्य तुळशीचा महिमा नाही आहे निको बाबा प्रातकाळी दर्शन घडता कोटी पुण्य यज्ञ. तुळशी नामाचा छंद एका जनार्दनी आनंद. तुळशीजवळ भूमीवर पडले ते का मस्तकी वंदिले कोटी तीर्थ स्नान म्हणले घडले एवढे फळ नाव म्हणे. नामदेव महाराज सांगतात पडलेलं तुळशीचं पान कापडाला जरी लावलं कोटी तीर्थाचं स्नान घडतच. आता माळ जर घातली तुळशीची 108 वेळा त्या ठिकाणी आपल्याला असणारा देह पवित्र होतो. 108 तुळशीच्या माळ्याचा असणारा आपल्याला त्या ठिकाणी देह पवित्र होतो. एकदा देह पवित्र झाला की महाराज सांगतात पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. देव इचिरज चरणीची माती धावत चालते मागे मागे. काय त्या उरले वेगळ्या अनेक वैकुंठ नायक जयाकंठे. त्याला काय त्या ठिकाणी वैकुंठाला जायची आवश्यकता नाही कायम त्यांच्या कंठामध्ये वैकुंठ नायक येऊन बसलेला आहे. आणि असं जर असेल तर महाराज सांगतात एवढा उत्तम नरदेह आपल्याला आई वडिलांनी दिला म्हणून काही द्यावे त्याशी व्हावी उतराई ठेवीत हा पाय जीव थोडा. आई वडिलांची उतराई होण्यासाठी त्यांच्या असणाऱ्या मृत्यूच्या स्थिती त्या ठिकाणी प्रत्येकाने सादर केल्याचं पाहिजे. तो आठवण म्हणून त्या दिवशी पुरणपोळी गोड नैवेद्य घरावर घास टाकावा गायला घास द्यावा माळ्या पाण्यामध्ये घास टाकावा. आणि एवढं जर केलं तर त्या ठिकाणी असणारी घरावरची आपल्या असणारी पितरांची श्रद्धा कायम राहते. आणि एकदा पित्र प्रसन्न झाली की आशीर्वाद देते तया कल्याण इच्छिती सर्व काळ कल्याण इच्छिती सर्व काळ कल्याण इच्छिती सर्व काळ. तुका म्हणे पित्र आशीर्वाद देती तुका म्हणे पित्र आशीर्वाद देती. कल्याण इच्छिती सर्व काळ कल्याण इच्छिती सर्व काळ कल्याण इच्छिती सर्व काळ कल्याण
आशीर्वाद देते, कल्याण इच्छिते सर्व काळ. त्या ठिकाणी ते पितृ गेलेले आपल्याला कल्याण करावं म्हणून, त्या ठिकाणी कल्याण व्हावं म्हणून त्या ठिकाणी आशीर्वाद देतात. म्हणून एक वेळ त्या ठिकाणी आपलं जेवणाची वेळ मागं पुढे झाली, महत्वाचं काम मागं पुढे झाले तरी चालेल, पण त्या ठिकाणी ज्या दिवशी आई गेली ती असणारी पवित्र तिथी, ज्या दिवशी बाबा गेले ती असणारी पवित्र तिथी आपण उत्तम आनंदाने साजरी करावी. फोटो ठेवावा, फोटो पुढे पंचपक्वानाचं नैवेद्य दाखवावा, घरावरती घास टाकावा, त्यांची आठवण म्हणून त्या दिवशी त्या ठिकाणी मिष्टांना भोजन करावं. जमलं तर भजन करावं, नाही जमलं तर त्या तुम्हाला भजनासाठी काहीतरी थोडेफार द्यावं लागतं. त्यासाठी नाही जमलं तर प्रवचन करा, म्हणजे प्रवचन करायला सुद्धा द्यावंच लागतं. नाही जमलं तर कीर्तन करा, म्हणजे कीर्तन करा तर बापरे एवढे पैसे झाले की कुठनं एवढे द्यायचे. नाही जमलं तर घरातल्या लोकांनी 2 तास बसा, रामकृष्ण हरी मंत्राचा जप करा आणि उत्तम प्रकारे 12 वाजता पुष्पवृष्टी करा आणि मध्यान्ह भोजन करा. उत्तम आहे. गायला घास द्या आणि त्या ठिकाणी असणारे आनंद आणि परमानंद लुटा. हे जर बघितलं, इति कर्तव्य सांगितलेले आणि इति कर्तव्य सांगत असणारा त्या ठिकाणी महाराज आपल्याला रोज सांगत असतात. त्या ठिकाणी उठताना त्या ठिकाणी रोज व्यवस्थित उठावं. उठा जागे व्हारे आता स्मरण करा, पंढरीनाथा भावी चरणी ठेवा माता, चुकी व्यथा जन्माच्या धन दारा पुत्र जन्म बंधू सोयरे पचन सर्व मित्याय जाणून शरण रिगाश्री देवाशी. आपल्याला प्रपंचातून उठत असताना पहिल्यांदा उठताना भगवान परमात्म्याचं नामस्मरण करावं, रात्री झोपताना नामस्मरण करावं आणि त्या ठिकाणी देवाला अनुग्रह घेतला असं उत्तम, नसतं तर त्या ठिकाणी रोज देवाला सांगावं, देव मला काही वेळ कळत नाही, झोपवते पण उठवा. नाही उठवलं तर घरातली येणार तर नुसती रडणार आहे, बाकीचे म्हणणार किती वेळ आहे, 1:30 वाजता म्हणले गावाला पाणी सोडून आलो. हो, थांबायसाठी कोणाला वेळ नाही. एक जात आहे दुसरा शोक वाहत आहे. एकानं मारायचं दुसऱ्याने त्या ठिकाणी शोक करायचा, दुसऱ्याने मारायचं तिसऱ्याने शोक करायचा. म्हणजे त्या ठिकाणी महाराज सांगतात सगळीच्या सगळी त्या ठिकाणी आतापर्यंत गेले. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. एवढंच नव्हे, आम्ही त्या ठिकाणी त्याच पट्ट्यावर उभं राहिलेलो आहे. घडी घडी काळ याची वाटप आहे. अजून किती आहे अवकाश जीवनामध्ये, आम्हाला किती अवकाश आहे हो बघण्यासाठी महाराज सांगतात त्या ठिकाणी अभंगाचं पहिलं चरण. आपुली आई ताजो असे जागता, आपुली आई ताजो असे जागता, आपुली आहे ताजो जागता, आपुली आहे ताजो जागता. धन्य माता पिता दयाची या, धन्य माता पिता दयाची या, धन्य माता पिता दयाची या. धन्य माता पिता दयाची या. कन्या पुत्र होती जी सात्विक, कन्या पुत्र होती जी सात्विक, कोळी कन्यापुत्र होती ते सात्विक, कोळी कन्यापुत्र होती ते सात्विक, होती ते सात्विक, होती ते सात्विक. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतो आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. ज्या हिताच्या ठिकाणी ती जागे आहेत खऱ्या अर्थाने त्यांच्या आई वडिलांना धन्यता दिलेली आहे. 2-3 अभंगामध्ये धन्यता धन्य मी मानीन आपली संचित जडले राहिली शे प्रिय तुझी या नामी देवा. माझं संचित एवढं चांगलंय की तुझ्या नामाला त्या ठिकाणी माझी प्रीत जडलेली आहे. आणि हे जर बघितलं तर त्या ठिकाणी धन्य त्याची माता, धन्य त्याचा पेटा साठविला जाता त्रैलोक्याचा. महाराज सांगतात त्या ठिकाणी आई वडिलांना तिथं धन्य देता दिलेली आहे. आणि याही अभंगामध्ये आपुलिया हिता असे जो जागता, आपल्या हिताला जो जागा आहे खऱ्या अर्थाने त्यांच्या आई वडिलांना धन्यता दिलेली आहे. कारण त्या ठिकाणी धन्यता दिलेली. महाराज सांगतात धन्यता देण्याच्या पाठीमागचं कारण आहे सत्कर्म केलं तर लगेच विचारतात यांची आई कोण, वडील कोण, आमके तमक. आणि त्या ठिकाणी दुष्कर्म केलं तर लगेच विचारतात काय आई वडिलांनी संस्कार घातले. म्हणजे उद्धार पहिल्यांदा आई वडिलांचं, म्हणजे याचं नाव त्या ठिकाणी महाराज सांगतात आपल्या आई वडिलांचे संस्कार, आई वडिलांचं नाव जाणार नाही. या पद्धतीने जीवनामध्ये आपल्याला प्रत्येक पाऊल त्या ठिकाणी जोखून टाकायचं आहे. आणि परमार्थामध्ये तर त्या ठिकाणी एकापेक्षा एक आव्हानं असतात. त्याच्यामध्ये पहिलंच बघितलं तर त्या ठिकाणी युट्यूबवरही मागं लागलेले शेत काहीतरी चुकीचं केलं त्याच्यामध्ये तर लय मोठा दणका होतो. आणि म्हणून आतापर्यंत मी कधी युट्यूबवरती पहिल्यांदाच कीर्तन करायचा हा प्रयत्न आहे. आपण सामान्य माणसं सामान्य जमिनीवर राहायचं, हवेत नाही जायचं. कार्यक्रम नसले तरी चालतील पण त्या ठिकाणी हवेत नाही जायचं. आणि जीवनामध्ये परमार्थामध्ये चूक नाही झाली पाहिजे हे आपल्याला जपायचं आहे. आणि ते जर करत करत पुढे गेलं तर मग महाराज सांगतात आपुलिया हिता जो असे जागता. कोणी कोणी त्या ठिकाणी बघितले हिताच्या ठिकाणी कोण जागा आहे की त्या ठिकाणी महाराज सांगतात त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी नामस्मरण करून घेत असणारे हिताच्या ठिकाणी जी जागा आहे त्या ठिकाणी जर बघितलं तर संत आमचे जनाबाई आहे.
काय झाले कसं जीवन आहे जनाबाईचं दुसऱ्याच्या चालन राहावं. गंगाखेडची आलेली ही कन्या आहे. आल्यापूर्वी त्या ठिकाणी बघितलं मंदिरामध्ये कीर्तन प्रवचन भजन नामस्मरण गुंग वाटलं, बरं वाटलं. आता बरं वाटणं हे जर बघितलं तर कशावा तरी ते दो तेच पोती गहू झाला, बरं वाटलं. कडबा त्यांशी निघाला, बरं वाटलं. दर नाही गावला, जरा बरं नाही वाटलं. हे जर बघितलं तर मग लक्षात येतं जिथं बरं वाटतंय त्या ठिकाणी बरंच आहे, आणि जिथं बरं वाटत नाही तिथं सुद्धा बरंच आहे. काय करू शकत नाही आपण. पण जिथं बरं वाटतं त्या ठिकाणी हसणारी गंगाखेडची मुक्ताबाई मंदिरात आली. आई बाबांना सांगितलं, आई बाबा मी नाही येणार आता माघारी. चुकून घेतलं. आपली मुलं छोटी चुकलं तर त्या ठिकाणी रडत आठावं पडतात. आई 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 चुकली माय बाळ हुरू हुरू पाय. महाराज सांगतात त्या ठिकाणी चुकल्यासारखं त्या ठिकाणी मुक्ताबाई जनाबाईने चुकवून घेतलं. नामदेव महाराजांच्या वडील आले बरोबर मंदिरामध्ये. त्या ठिकाणी असणारे मंदिरात दारू उघडलं, बघितलं तर मध्ये मुलगी बसलेली खेळती एकटीच आहे. हे कोण आहे? माझं नाव जना आहे. काय थांबली तो? इथंच थांबणार आहे मंदिरामध्ये. अरे तसं नाही थांबता येणार. घरी येतेस का? हां. पण देवपूजेनंतर घरी घेऊन गेले. काही ठिकाणी नामदेव महाराज घरी घेऊन गेले असं. तर ते काय ज्यांनी चरित्र लिहिलं तसं जसं असेल तसं पण जे वाचण्यात आलं ते. महाराज सांगतात घरी गेल्यानंतर आपल्याला माहिती आहे पाहुणे किती दिवस असतील. 2 दिवस झालं, 3 दिवस झालं, 4 दिवस झालं. पाहुणे घरच सोडायचं आहे, नाही तर 5 दिवशी आपण म्हणतो चला मिरच्या तोडायला. घरी तरी करमताय का? असं कोणत्याच मिरच्या तोडून घ्यायची की संध्याकाळी त्याने म्हणलं पाहिजे बाय उद्या मला घरी जायचं आहे. महाराज सांगतात त्या ठिकाणी जनाबाईला घरी नेलं. दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी सांगितलं जनाबाई काम करते का? म्हणजे हो. काय काय करणार? सांगतो मी, सांगावून मी करावं. मग त्या ठिकाणी सांगितलं एक काम करा, आता झाडलोट करा जनावरांची. सोपं काम आहे. आपण काय बघतोय? आपुलिया हिता जो असे जागता हिताच्या ठिकाणी जागे आहे माझी जनाबाई. आणि भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत करत त्या ठिकाणी महाराज सांगतात झाडलोट करते आहे. झाडलोट करी जणी, झाडलोट करी जणी, झाडलोट करी जणी, झाडलोट करी जणी. भरी चक्र पाणी केलं, भरी चक्र पाणी केलं भरी चक्र पाणी, केलं भरी चक्र पाणी. भावासी भुलला. ऐसा भावासी बोलाला. ऐसा भावासी भुलला. ऐसा भावासी बोलाला. विचारायचं त्या ठिकाणी असणार. ऊन गेली की त्या ठिकाणी नका घ्यायची, मारायची. मारल्याबरोबर वैकुंठावरून विमान यायचं व त्याच्यामध्ये वैकुंठाच्या विमानामध्ये बसायची व वैकुंठाला जायची. म्हणजे ऊ जरी झालं तरी संतांच्या डोक्यातलं व्हावं, कुत्र झालं संतांच्या दारातलं व्हावं. त्या ठिकाणी भुंकत भुंकत आलो तुझ्या दारीचा कुत्रा मज न मोकलो दारी. या ते व्हावे त्याचे द्वारी. श्रावण याते वावे त्यांचे द्वारे. श्रावण याते वावे त्यांचे द्वारे. संत समागमे एकादिये पारे. संत समागमे एकादिये पारे. संत समागमे एकादिये पारे. संत समागमे एकादिये पारे. व्हावे त्याचे द्वारी. व्हावे त्याचे द्वारी. श्रावण याते वावे त्यांचे द्वारे. वावे त्यांचे द्वारे. श्रावण याते श्रावण संत समागमे एकलिया परी व्हावे त्याचे द्वार स्वान याते. कुत्र नव्हे त्याच्यापेक्षा वेगळा कुठला प्राणी झाला तर त्या ठिकाणी संतांच्या दारातला व्हावं. कारण का ते मी राहीन होऊ नये याच्या घालतील भिकतेचे म्हणजे संतांचे भोजन अमृताचे पान करीती कीर्तन सर्व काळ. महाराज सांगतात संतांच्या दारी त्या ठिकाणी असणार कीर्तन प्रवचन नामस्मरण होतं. म्हणून त्या ठिकाणी हित साधलं जातं. म्हणून जनाबाईने आयुष्यभरामध्ये आपलं हित साधलं. भगवान परमात्मा आपलासा करून घेतला. आपल्या हिता जो असे जगता धन्य माता पिता तयाचे
आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी त्यांच्या आईवडिला त्यांना त्या ठिकाणी धन्यता दिली. अभंगाचं दुसरं चरण. कुळी कन्या पुत्र कुळी कन्या पुत्र कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र कुळी कन्या पुत्र कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र कुळी कन्या पुत्र कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक कुळी कन्या पुत्र कुळी कन्या पुत्र कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा कुळी कन्या पुत्र कुळी कन्या पुत्र कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र कुळी कन्या पुत्र कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र कुळी कन्या पुत्र कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक कन्या पुत्र कुळी कन्या पुत्र कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक दयाचा हरिक वाटे देवा वाटे देवा अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. कुळी कन्या आणि पुत्र जर हे त्या ठिकाणी सात्विक असेल तर महाराज सांगतात देवाला त्याचा आनंद वाटतो. ह्याचं जर बघितलं तर त्या ठिकाणी चोखोबा महाराजांचा दुसरा प्रसंग आहे. महिने त्या ठिकाणी पत्नीच असणार प्रसव होण्याचं त्या ठिकाणी महिने भरलेले आहेत. आणि महिने भरल्यानंतर त्या ठिकाणी सांगितलं काय हो 2-3 दिवस राहिलेलेच जातं का वैसंगला बोलवून घेऊन या. चोखोबा महाराजांना त्या ठिकाणी सांगितल्यावर त्यांनी ठिकाणी जाता जाता पंढरीची वाट दिसली. थेट पंढरपूर गाठलं. कुठं जायचं काय आठवण नाही. इकडं प्रसव वेदना चालू झालेल्या आहेत. देवाच्या लक्षात आलं अरे माझा भक्त एवढा त्या ठिकाणी माझ्या नावामध्ये वेडा झालेला आहे. बहिणीला आणाय गेलेला असताना त्या ठिकाणी सहज आठवण नाही. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझे सांगा काकळोती अनाथ अपराधी पती आगळा परिपाय वेगळा नका करू. त्या ठिकाणी महाराज सांगतात भगवान परमाच्या लक्षात आलं काय करावं. सुंदर वस्त्र परिधान केलेले कुमकुम तिलक रेखला डोक्यावरती गटुळं त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी महाराज सांगतात सहज आवाज दिला. चोखोबा महाराज नामामध्ये दंगा आहे पंढरपूर मध्ये आहेत. आणि ही जर बघितलं तर या ठिकाणी इकडं आल्याबरोबर त्या ठिकाणी महाराज सांगतात दारावरती थाप पडली आणि थाप पडल्याबरोबर आवाज दिला वहिनी उघडा दार हाका मारी वहिनी उघडा दार हाका मारी चोखोबाची बहीण झाला सारंगार चोखोबाची बहीण झाला सारंगार वहिनी उघडा दार हाका मारी वहिनी उघडा दार हाका मारी हाका मारी हाका मारी हाक दिल्याबरोबर त्या ठिकाणी प्रसव वेदना सहन करत करत
चोकोबा महाराजांच्या पत्नीनं त्या ठिकाणी दार उघडलं आणि किती का वहिनी वेळ लावलास, शेवटचा श्वास चालला होता माझा. आणि बघितल्याबरोबर त्या ठिकाणी लेकराचा जन्म झाल्याबरोबर त्या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याला त्या ठिकाणी विचारलं, अहो हे कुठं आहेत, मी तुमच्याबरोबर पाठवलं. अगं मला निरोप दिला आणि ते पुढे गेले पंढरपूरला. महाराज म्हणतात पंढरपूरला सहज स्थितीमध्ये गेलेले चोकोबा महाराज त्या ठिकाणी 15 दिवसानंतर आठवण आली. तोपर्यंत पहिल्या दिवशी प्रसव वेदना, त्या ठिकाणी असणारे प्रसव डिलिव्हरी झालेले सगळे असणारे कपडे बिपडे सगळे घ्यायची आणि नदीला जायचं. नदीला गेल्यानंतर सगळ्यांना बघायचं, बाई कोण नवीन बाई आहे, रंग एवढा काळा आणि वस्त्र मात्र त्या ठिकाणी पवित्र वाटतं, तो शुद्ध सात्विक पण आहे. ओ मावशी कोण तुम्ही? मी चोकोबाची बहीण आहे, मला ओळखलं नाही का? तुम्ही रखमा मावशी हो. कशासाठी आला? आमच्या बहिणींचं बाळात पण झाले ना काली, मग ते कपडे वर धुताय का? म्हणले हो. दुर्गंध येतोय ना सगळा, ज्याला स्पर्श होईल देवाचा त्याला त्या ठिकाणी चंदनाचा वास येत होता. अहो म्हणले नाही हे दुसरा कशाचा असेल बघा ना. पुन्हा बघितलं असं धुवा सुंदर वास येतोय. हे जर बघितले इतकी बारकाव्याची कामं करायची, एवढं सगळं करून त्या ठिकाणी रोज त्या गावातल्या असणाऱ्या मैत्रिणीच्या बरोबर त्या ठिकाणी त्यांचे सहज संबंध प्रस्थापित झाले. एक दिवस त्या चोकोबा महाराजांच्या लक्षात आलं, पुन्हा गेले आणि सांगितलं की ताई तुला घेऊन जायला आलोय. आले बरोबर त्या ठिकाणी इकडून दार उघडलं आणि तिकडच्या दाराने पांडुरंग परमात्मा निघून गेला. अगं 15 दिवस झालं, कधी झालं? आणि म्हणले तुम्ही वहिनी इथं होता ना. हे जर बघितलं तर मग लक्षात येतं, महाराज सांगतात भगवान परमात्म्याचं एकदा झालं की प्रत्येक गोष्ट करण्यासाठी भगवान पुढं चालत असून कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हारिक वाटे देवा, देवाला आनंद वाटतो. चोकोबासारखे कुळामध्ये पवित्र असणारे त्या ठिकाणी पुत्र होते. कन्या बघितलं तर त्या ठिकाणी बहिणीसारखं त्या ठिकाणी त्यांचं असणारं नातं जोडून घेतलं, बहीण स्वतः बनले. हे जर बघितलं तर महाराज सांगतात देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देवाला फक्त भावाची कारण दुसरं काही लागत नाही. आणि हे जर बघितलं तर महाराज स्वतः अभंगाचं 3रं शब्द गीता भागवत करे श्रवण, 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 गीता भागवत करे श्रवण. अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, कुणी कन्या पुत्र होते जे सात्विक, कुणी कन्या पुत्र होते जे सात्विक. अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, कुणी कन्या पुत्र होते जे सात्विक, कुणी कन्या पुत्र होते जे सात्विक. गीता भागवत करते श्रवण, गीता भागवत करते श्रवण, गीता भागवत करते श्रवण, गीता भागवत करते श्रवण. अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक. अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाची. आता इथे श्रवणच सांगितले की म्हणजे अगोदर श्रवण भक्ती सर्वश्रेष्ठ आहे. पहिला टप्पा आहे नवविधा भक्ती. हे त्या ठिकाणी जर बघितलं तर नवविधा भक्तीमध्ये त्या ठिकाणी श्रवण भक्ती ही पहिली आहे. आणि त्याच्यानंतर भक्तीचं जर त्या ठिकाणी नारदीय भक्ती सूत्र जर बघितलं, गुरुजी किती सूत्र आहे तो एकूण? नारद भक्ती सूत्र 84. हा हा.
म्हणजे एकूण भक्तिसूत्र 84 पैकी त्या ठिकाणी श्रवण भक्ती ही पहिली आणि त्याच्यामध्ये प्रेमलक्षणा भक्ती ही 10वी. प्रेमलक्षणा भक्ती ही 10वी. नवविधा भक्ती आहे बरोबर आहे, पण प्रेमलक्षणा ही भक्ती 10वी, की जी गाय वासराव करते, आई लेकराव करते, त्या ठिकाणी असणार पक्षीने आपल्या पिलाव करते, ते असणारी प्रेमलक्षणा भक्ती. राधानं जी कृष्णावरती केली ती प्रेमलक्षणा भक्ती. ही नवविधा भक्ती सोडून ही 10वी भक्ती आहे. आणि हे जर बघितलं तर मग लक्षात येतं श्रवण त्या ठिकाणी जर बघितलं तर आपले श्रवण इंद्रिय कायम उघडे आहेत बघा, आहे ना. त्याला झाकायची सिस्टम, डोळ्यांना आहे झाकायची, नाकाला उघडा आहे कायम. 2 अशी श्रवण इंद्रिय आणि तो असणारे एक असणारे 2 असणारी श्वासेंद्रिय, ही दोन्ही कायम उघडीत. त्याच्या पाठीमागे काहीतरी हेतू आहे ना. काय असेल कुठं जरी भजन झालं तर त्या ठिकाणी डोळे उघडून किंवा कान उघडून ऐकायची आवश्यकता नाही, आपोआप ऐकाय यावं. श्रवण भक्ती आहे. आणि दुसरी ही नाशिका, नाक कशासाठी उघड ठेवलं असेल काय? श्वासात बाहेर होण्यासाठी. एक आहे प्राणापान व्यान उदान समान 5 प्रकारचे वायू त्या ठिकाणी शरीरामध्ये जातात. प्राणवायू आत जात होतो, वायू प्राणवायू बाहेर येत होतो, आपण वायू व्यान वायू जांभळीच्या रूपाने येत होतो, उदान वायू गॅसच्या रूपाने आहे. आणि समान वायू 72,000 नाड्यांच्या ठिकाणी वाहणारा तो समान वायू आहे. महाराज सांगतात त्यासाठी कायम त्या ठिकाणी असणार नाकाचे असणारे आपले 2 नाशिका छिद्र कायम उघडी आहेत. बरं एवढी उघडी असताना सुद्धा त्या ठिकाणी त्याच्यात 2 कार्य चालू आहे. एक कार्यभाग येतो श्वास घ्यायचा आणि दुसरा कारण भाग येतो त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला चेतवण्याचा. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू परिभ्रांताची कामू वेशेवर. हृदयामध्ये राम आहे, त्या रामाला प्रत्येक श्वासातून फुल अर्पण करण्याचं पवन त्या ठिकाणी काम करत असतो. आज जाणार फुल व्हायचं बाहेर येणार, आज जाणार फुल वाहणार बाहेर येणार. आणि हे जर बघितलं तर रात्रंदिवस त्या ठिकाणी महाराज सांगतात तोच चालू आहे म्हणून आपण जिवंत आहे. ज्या दिवशी तो त्या ठिकाणी म्हणले आता काय नाही ते गेले, गेले नाही म्हणले ते काही नाही म्हणले त्याचा श्वास बंद पडला. श्वास बंद पडला म्हणजे जवळजवळ सगळं झालेलं आहे. अन्नाशिवाय 21 दिवस, पाण्याशिवाय 13 दिवस, पण श्वासाशिवाय त्या क्षणी महाराज सांगतात जिवंत राहू शकत नाही. म्हणून ही 2 इंद्रिय आपली कायम उघडी आहेत. बाकीच्यांना प्रत्येक असणाऱ्या 10 इंद्रियांना त्या ठिकाणी 8 इंद्रियांना झडपा आहेत, पण त्या ठिकाणी 2 इंद्रिय आपली कायम उघडी आहेत. एक नाक आणि दुसरं त्या ठिकाणी असणारं श्रवण. हे जर बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे पांडुरंग परमात्म्यानं सुद्धा त्या ठिकाणी कानामध्ये काय घातलं? मकर कुंडले तळपती श्रवणी. कानामध्ये मकराचंच कुंडल का घातलं? हे वे ना सोनं कमी होतं का देवाकडं? नाही ना. मग मकर कुंडल का घातली? तर त्या ठिकाणी महाराज सांगतात जे जे भक्त भजन कीर्तन प्रवचन करून नामस्मरण करत येतील त्या ठिकाणी असणारं त्यांचं त्या ठिकाणी असणारं ब्रह्मरसाचं पारणं मला ऐकता यावं म्हणून त्या ठिकाणी मकर कुंडले तळपती. कारण माशाचं तोंड सारखंच चालू आहे. पाण्यामध्ये ऑक्सिजन किती? 2% तो मासा घेत असतो, हवेमध्ये 14%. हे जर बघितलं तर मग लक्षात येतं त्या 2% ऑक्सिजनसाठी मासा कायम त्या ठिकाणी तोंड हे करत असतो. म्हणून माशाने त्या ठिकाणी असणार आता श्रवणेंद्रियाद्वारे भगवान परमात्म्याला नामस्मरण त्या ठिकाणी ब्रह्मरस पाठवावा. म्हणून महाराज सांगतात जीवनामध्ये ब्रह्मरस कुठे तयार होतो? कीर्तन प्रवचन नामस्मरण आणि भोजन याच्याशिवाय ब्रह्मरस कुठे हे एखाद्या हॉटेलमध्ये मिळत नाही. आणि ब्रह्मरस जर घ्यायचा म्हटलं तर त्या ठिकाणी महाराज सांगतात त्याचं त्या ठिकाणी पथ्य सांगितलेले ब्रह्मरस घेई काढा त्याने पिढा वारेल. पण ते सांगितले पथ्य नाम आहे बरं का विठोबाचे. विठोबाचं नामस्मरण जर केलं तर त्या ठिकाणी पथ्य सांभाळलं जातं आणि त्या ठिकाणी पिढा वारली जाते. कोरोनामध्ये सुद्धा बघा वारकऱ्यांचं मृत्यूचं प्रमाण कमी आहे. त्यांना माहिती आहे पथ्य नाम विठोबाचे त्याने पिढा वारेल. अरे म्हणा विठ्ठल विठ्ठल म्हणले त्या ठिकाणी तुळशी माळगळ्यात आहेच. आता ज्यांना वाटच बघत होते कधी संधी गावती काढायची आणि डॉक्टरने सांगितलं टाकल्या काढून खायला सुरुवात केली. काय काय ते खाल्ली बिन मेली बी माळकरी होते बरं संधी साधून. नाही चालत तसं. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धारी हे वर्म चुकू नये. मेलं तरी चालेल माळ नाही काढणार शेवटपर्यंत. कारण शेवटपर्यंत येणार एकच आभूषण आहे त्या ठिकाणी महाराज सांगतात तुळशीची माळ आहे. दुसरी सगळी आभूषणं काढून घेतलं जातं, जवळ काही ठेवलं जात नाही. आणि ते जर आपल्या बरोबर यावं जर असं वाटत असेल तर कायम त्या ठिकाणी असणारी तुळशी माळ असावी. नाही तर त्या ठिकाणी माहिती आपल्याला अंत्येष्टीला त्या ठिकाणी तुळशीचे पानं तोंडामध्ये घालतात. म्हणले का? म्हणले देह पवित्र व्हावा. आता म्हणले तूप टाकून सुद्धा होणार आहे का? अगदी मी सांगितलं की ज्या वेळेला खायची इच्छा बंद होते ना त्यावेळेला काय ना पोरांनी त्यांना माळायला हे बाबा आता खायची इच्छा जरी झाली तरी आम्ही तुम्हाला देणार नाही, देह जाताना पवित्र करा.
शेवटपर्यंत कवी ना तुळशीची माळ गळ्यामध्ये घालावी, नाहीतर आपल्याला माहिती आहे त्या स्थितीमध्ये आपण तुळशीची पानं टाकणारच आहे. मग ज्यावेळेला तुळशीचं पानं टाकणार घरातला असेल ना त्याचा नातेवाईक तर ते ठीक आहे, पण दुसरं असेल तर त्याच्या कर्मामध्ये अर्धा वाटा याचा येतो. तुळशीचं दळ तोडणारच. म्हणून महाराज सांगतात तुळशी पान सुद्धा त्या घरातल्या लोकांनीच त्या ठिकाणी तोडावं, त्यांच्या मुखामध्ये घालावं. चला पुढं महाराज सांगतात त्या ठिकाणी जीवनामध्ये गीतेमध्ये नेमकं काय सांगितलंय ते तर पहिल्याच अध्यायामध्ये 30 श्लोकापासून 1 श्लोकापर्यंत त्याचं वर्णन केलेलं आहे. अर्जुनाला सांगितलं काय करावं, मला युद्ध करावं लागेल. मग मात्र त्या ठिकाणी अर्जुनाने 3रा पाय काढला. देवा म्हणले आता युद्ध करायचं म्हणलं की त्याच्यात पुरुषच सगळे मरणार आहेत, राहिलेले स्त्री आहेत. याने त्या ठिकाणी पुरुष नाहीत म्हणून जर त्या ठिकाणी चुकीचं काही निर्णय घेतला आणि वर्णसंकर जर झालं तर त्या ठिकाणी पितरांना पिंडदान मिळणार नाही. बघा वर्णसंकर होऊ नये म्हणून अर्जुनाने देवाला प्रश्न विचारलेला आहे की देवा असं जर झालं पुरुष मरतील सगळे, राहिलेल्या स्त्रियांनी काय करावं, चुकून वर्णसंकर झालं तर पितरांना त्या ठिकाणी पिंडदान प्राप्त होणार नाही. पिंडदान प्राप्त झालं नाही तर त्या ठिकाणी महाराज सांगतात आपल्या असणाऱ्या कुळावरती पापाचं साम्राज्य त्या ठिकाणी निर्माण होतं. मग देवा त्यासाठी तुम्ही सांगा काय करावं. आणि मग मात्र त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे जे असेल ते असेल वर्णसंकर होऊ द्यायचं नाही. आणि त्या ठिकाणी आपल्याला पितरांना आपल्याला पिंडदान करायचं आहे. म्हणून त्या ठिकाणी जर पिंडदान केलं तर पितृ त्या ठिकाणी आशीर्वाद देतातच. श्रीमद भगवद्गीतेचा पहिला अध्याय, ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय, श्लोक क्रमांक 31 पासून 42 त्याच्यामध्ये वर्णन आलेलं आहे ते पहा. राहिलं भागवत, गीता कसं जगायचं शिकवते आणि राहिलेलं भागवत आहे भागवत कसं मारायचं हे शिकवते. ज्या वेळेला राजा परीक्षितेला सांगितलं त्या ठिकाणी तुझा मृत्यू जवळ आलेला आहे राजा. आता हा राजा आहे, चक्रवर्ती सम्राट आहे, पण संत त्या ठिकाणी सावध होतात बरं का. संत सावध होतात आणि आपण गाफील असतो. संत काय सावध होतात, सावध झालो सावध झालो सावध झालो सावध झालो सावध झालो सावध झालो आलो हरीचा जागर आलो हरीचा जागर आलो हरीचा जागर आलो हरीचा जागर सावध झालो आलो हरीच्या जागरण आलो हरीच्या जागरण आलो हरीच्या जागरण सावध झालो आलो हरीच्या जागर आलो हरीच्या जागर आलो हरीच्या जागर तुकाराम महाराज सांगतात मी स्वतः पहिल्यांदा सावध झालो आणि ज्या ठिकाणी जे ते वैष्णवांचे भार जय जयकार करत असेल त्याचं दुसरं लक्षण सांगितलंय, पळून गेली झोप आणि होते आडते पाप. गुरुजी आपलं आता वय झालं 50 ओलांडली, तुम्ही 60कडे चाललाय, मी 58-60 2 वर्षात जातोय. पळून गेली कशामुळं, होते आडते प्रमाण आहे बरं का. वारकऱ्यांचं किंवा नामधारकाचं किंवा साधकाची झोप ज्यावेळेला उडून जाते, किती वाजता उडून जाते, पडलं की 11:30ला जागा, 11:30ला जागा ती 4:30 पर्यंत जागाच बंदच नाही. तिथं पुढे उडलं की काकडा चालू आहे. महाराज आता त्याचा काय परिणाम दुसऱ्या दिवशी काय म्हणले काहीच नाही. म्हणले पळून गेली झोप, अहो रात्रभर झोप नाही तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी थकवा नाही. महाराज सांगतात ही पाप नष्ट झाल्याचं पहिलं लक्षण आहे. आता पैसे कुठे ठेवावे म्हणून टॅक्स लय बसले म्हणून ते झोप नाही ना वेगळं, पण त्या ठिकाणी महाराज सांगतात काही जवळ नसावं आणि त्या ठिकाणी झोप सुद्धा नसावी. घरामध्ये उद्या काय खायचा हा प्रश्न असावा आणि रात्रभर झोप नसावी. महाराज सांगतात हे पळून गेली झोप, पण साधक असावा. साधकाची झोप त्या ठिकाणी पळून जाते, पण पळून की झोप गेली म्हणून त्या ठिकाणी आया आया बाया बाया दुसऱ्याला घरातल्यांना हाका मारत बसायचं नाही. तुळशीची माळ आपल्या बेडवर ठेवावी. आता कोणीतरी सांगितलं हो सावधान, युट्यूब वाले त्या ठिकाणी सांगितले लगेच झोपून नामस्मरण करत असाल तर त्या ठिकाणी हे ऐका. आता कुठं गुरुजी मानेचं बंधन झोपून नामस्मरण करावं का बैठक करून कसावं याच्यासाठी केला होता. आता असा शेवटचा दिवस गोड व्हावा आहे. त्या स्थितीमध्ये जोपर्यंत श्वास ज्या स्थितीमध्ये चाललाय त्या स्थितीमध्ये तुम्ही नामस्मरण करायचं साधी गोष्ट आहे, त्याला काय शास्त्र आहे. तोंड बंद झालं, अनुर्वाचन झालं आणि रामकृष्णारी मोठ्याने म्हणलं त्या ठिकाणी वाचन झालं.
तरी सुद्धा त्या ठिकाणी सावधान झोपून नामस्मरण करत असेल तर लगेच उघडायचं आहे, असं नाही बसून बसून काय ताटून मेली हो, वाईट अवस्था आहे. महाराज सांगतात त्या ठिकाणी अध्यात्मशास्त्र हे एवढं लवचिक संतांनी बनवलेलं आहे, पण त्या ठिकाणी कारण नसताना बंधनाच्या चौकटीमध्ये टाकलेलं आहे. आणि बंधन कधी सुटेल माहिती का? बंधनाचा तोडू फासा, बंधनाचा तोडू पासा, 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 बंधनाचा तोडू पासा. देवाच्या टाकोरी, देवाच्या टाकोरी, देवाच्या टाकोरी, देवाच्या टाकोरी, नाही देती घेताश्री, होय देरी देता पंत, नाही देती घेताश्री, होय दुरी निज पंत, नाही देती घेताश्री, होईल दुरी निज पंत, होईल दुरी निज पंत, होईल दुरी निज पंत. बघा, बंधनाचा तोडू पासा, देवो आशा टाकून नाही त्याची घेता शिरी, होई दुरी निजपंत. बंधन सांगितलेलं की त्या ठिकाणी आशा नावाचा पास आहे, पण हा 7वा आहे बरं का. पहिला पास मी कोणतरी आहे. अनोळखी ठिकाणी जाऊन विचारा, कोण कुत्र सुद्धा विचारत नाही आपल्याला म्हणजे मी कोण नाही. अहम पास. दुसरा दारा पास, माझी बायको आहे ना मुख्यमंत्र्याची म्हणली भाची आहे, म्हणजे ती सुद्धा काळाची उडी पडला पाहिजे सोडवे ना तेव्हा माय बाबा सोडवणे बंधू पाठीची बहिणी शेतीची कामी दूर आहे, ती सुद्धा बाजूला राहणार आहे. तिसरा राहिला पुत्र पास, म्हणजे भेटतो का तहसीलदार आहे, मग कोणाच्या बिना जमिनी कोणाच्या नावे करून चालेल का? माझा पोरगा तहसीलदार आहे म्हणून नाही चालणार ना. पुत्र पास. त्याच्यानंतर असणारा स्वजन, स्वतःच्या असणारी पाहुणे वेळे किती मोठी असू द्या पण मृत्यूपासून कोणी वाचवू शकत नाही. धन पाश, 14 धनाच्या पाठीमागे 14 तुका म्हणे धन धनासाठी देते प्राण. आणि शेवटचा पास सांगितलंय सप्तपाशाची निवृत्ती, रामनामी करी मारुती, आशा पास. आणि मग एकदा आशा पास गेली, आशा पास निवारोनी, गेली आशा पास निवारोनी, हा गेली आशा पास निवारोनी, निवारोनी, गेली आशा पास निवारोनी, बंबाईस जाणा जे देई उदास, बंबाईस जाणा जे देई उदास, गेली आशा पास निवारोनी, गेली आशा पास निवारोनी, गेली आशा पास निवारोनी, निवारोनी, गेली आशा पास निवारोनी, निवारोनी, निवारोनी. भक्ताचं लक्षण सांगितलेलं असताना महाराज सांगतात भक्ताचं असं असं गेले आशा पाश निवारोणी. अगदी व्यासपीठा उभा आहे. 96ला विना घातला, जवळजवळ आज 29 वर्ष होत आली. कुठल्याही गावात जिथं कीर्तन झालं तिथं कोणी सांगावं बुवा हे पाकिट फेकून दिलं अंगावर. ज्या ठिकाणी 11 रुपयाचं पाकिट उडवून आले तरी सुद्धा मी घेऊन आलो होतो. तिसऱ्या दिवशी त्यांचा फोन आला, म्हणजे महाराज असं असं झालं की नाही. ज्याचा वाटाय त्याला तिथे निघून जातो. महाराज सांगतात जेवणामध्ये आशा नाही. अजून मी रात्रीच विचार महाराज कसं किती काय म्हणले, काय ठरवायची वस्तू नाही. तुम्हाला वाटलं इंधन पुरतं द्या, नाही वाटलं तर नका देऊ, चला रामकृष्ण चाललो. हे जर बघितलं तर मग लक्षात सांगतात महाराज सांगतात आशा संपली पाहिजे. आणि आशा नसल्यामुळे काय होतं माहिती आहे का? जीवनामध्ये माणूस सरळ राहतो. ती म्हणलं कसं काय बुवा? माझा अनुभव सांगेल. 23 वर्ष मी विनामूल्य काम केलं हायस्कूलवरती. देवळाला की वाटायचं पगार झाला तर तेवढंच पोरांना काहीतरी आणता येईल, नाही काय नाही तर राहते ना चला. अगदी लाडूचं त्या ठिकाणी जेवण ठेवणार होतं, पण आपल्या पुरणपोळी खाऊ काय फरक पडतो एक दिवस. असं नाही कधी दुसऱ्या दिवशी दुसरं दिली की त्यांनी आम्हाला दिवाळीला दिलं. ज्याचा वाटा तो घेणारच आहे. एवढं सगळं माझ्या पांडुरंग परमात्म्याचं त्या आठवड्याला दर आठवड्याला कीर्तन असायचं, म्हणजे रोजीरोटी चालत होती. म्हणजे पांडुरंग माझा त्या ठिकाणी दयाळू आहे. कोणी आपल्यासाठी काही केलं याहीपेक्षा तुम्ही इतरांसाठी काही केलं. मिळालेल्या असणाऱ्या पैशामधून मी गरीब विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी वह्या पुस्तकं पाठी पेन्सिल एवढंच नव्हे, एखादी मुलगी वगैरे
गरीब आहे पण काहीच येत नाही तरी सुद्धा त्या ठिकाणी कपडे घेऊन द्यायचे आणि त्या ठिकाणी आई वडिलांना सांगायचं तुम्ही परस्पर सांगा मी दिले म्हणून नाही तुम्ही आणले म्हणून सांगा. न्यूनगंड विद्यार्थ्यांच्यामध्ये निर्माण होऊ नये. हे जर आयुष्यामध्ये कर्म चांगलं करत राहिलं तर त्याचं फळ सुद्धा चांगलं मिळतं. म्हणून पहिल्यांदा आपलं कर्म सुधारलं पाहिजे. कमी जास्त होत राहणार आहे. आणि म्हणून मला सांगतात गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवत श्रवण करायचं. भागवतामध्ये राजा परीक्षितेला सांगितलं राजा 7 दिवसाच्या आत तुझा मृत्यू होणार आहे पण मृत्यू गोड करून एक घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी तुला मृत्यू कळला पाहिजे. आता काही मृत्यूच्या खुणा सांगितलेल्या आहेत. मौलींचा अभंग आहे. कानी घालून या बोटनाथाच्या आयुष्याची गणना 9 दिवस. पण ते तुम्ही म्हणून कधी बघायचं बुवा आज एकदा बघितलं का त्या ठिकाणी 9व्या दिवशी बघायचं का पुन्हा म्हणले तसं नाही. रोज उठल्या उठल्या ह्या खुणा संकेत मानायचा मृत्यूचे. कानी घालून या बोट नाथाची ऐकती आयुष्याची गणना 9 दिवस. आणि त्याला दुसरं एक नाव आहे काय हो गुरुजी अनुहात वाजते टाळ टाळ अनुहात वाजते 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 टाळ अनुशीर गीत रसाळ रसाळ अनुशीर गीत रसाळ अनुशीर गीत रसाळ रसाळ अनुशीर गीत रसाळ अनुशीर गीत रसाळ अनुशीर गीत रसाळ अनुशीर गीत रसाळ रसाळ अनुशीर गीत रसाळ अनुभव तन्मय सकळ सकळ अनुभव तन्मय सकळ हे अनुभव तन्मय सकळ अनुभव तन्मय सकळ अनुभव तन्मय सकळ अनुभव तन्मय सकळ नामा माने केशव कृपाळू नामाने केशव कृपाळू हरी रामा गोविंद वासुदेवा वासुदेवा हरी रामा गोविंद वासुदेवा हरी रामा गोविंद वासुदेवा वासुदेवा हरी रामा गोविंद वासुदेवा सुस्पष्ट बोलावा एक बोल सुस्पष्ट बोलावा हरी हरी मानावा राज्य हरी हरी मानावा 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 अनुहात वाजती टाळ आतल्या आवाजाला त्या ठिकाणी आतल्या आवाजाला अनुनाद म्हणलेले त्याच्यावरनं अनुग्रह अनुग्रहावर त्याच्यावर सांगितले अनु रेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. सूक्ष्म चिंतन करायचे सूक्ष्म चिंतन करायचे. ज्या ठिकाणी श्वास आत येतो बाहेर जातो आणि ज्या ठिकाणी आत गेला बाहेर यायला आणि त्या ठिकाणी जिथं अटकला थांबला देवाचं द्वार तिथं सांगितलं. देवाची द्वारी उभा तिथं जर उभा राहिला ना महाराज सांगतात त्या ठिकाणी मग आपल्याला सहज मृत्यूचं गमक साकडतं. शेवटच्या दिनी शेवटच्या ज्या दिवशी न दिसे नाशिकाचे अग्र त्या दिनी म्हणा रामकृष्ण. म्हणून काही खुणा चेक करायला सांगितलेले. सकाळी उठल्याबरोबर ह्या खुणा चेक कराव्या. चेक केल्यानंतर त्या ठिकाणी जर बघितलं नाकाचा शेंडा दिसला नाही तर महाराज सांगायचं लगेच रडायला सुरुवात करायची नाही. त्याच्यामध्ये 2 आहे. दुसरा प्रकार आहे एक अकाल मृत्यू आहे वय शिल्लक राहिलेला आहे आणि त्या ठिकाणी वय संपलेला आहे. पूर्वेला बघितलं नाकाचा शेंडा दिसलाच नाही ध्यानातच ठेवायचं. तिसऱ्या प्रहारमध्ये 2 तास 2 तास 2 तास 6 तास त्या ठिकाणी असणारे 30 मिनिटं 2 तासाच्या वरची 10 मिनिटं दिवसाचे 5 प्रहर 5 प्रहाराचे ते असणारे त्याच्यामध्ये जर 30 ते 10 2 मिनिटं 10 तास 10 मिनिटाचा 2 तास 10 मिनिटाचा एक प्रहर धरला असं 10 दोन्ही 12 त्या ठिकाणी 120 2 तास आणि त्या ठिकाणी असणारे हे 5 दोन्ही 10 तास 10 2 12 तास आणि रात्रीचे 2च प्रहर आहेत. त्या ठिकाणी मध्यान रात्र पूर्वरात्र उषाकाल संध्या आणि त्या ठिकाणी तिकार संध्या हे जर बघितलं तर वेगवेगळे त्या ठिकाणी प्रकार येतात. महाराज सांगतात आपल्याला पूर्वेला बघितलं नाकाचा शेंडाच दिसलं नाही आपण पटकन पश्चिमेला बघावं.
पश्चिमेला बघितलं तर ध्यानात ठेवा 2 तास 10 मिनिटं आपल्याला पूर्व दिशेला प्रयाण करायचं नाही, गेलं तर आपण त्या दिवशी मरणार आहे. याला म्हणायचं अकाल मृत्यू. आणि ज्या वेळेला आपण 4 मुख्य दिशा, 4 उपदिशा आणि 2 असले अध आणि ऊर्ध्व, एकूण 10 दिशा, 10 दिशेमध्ये बसलेला असं तर मग सांगायचं देनी या माझ्या मैत्रीला संध्याकाळी जाणार आहे मी. म्हणजे खरं का काय? म्हणले हो. म्हणजे महाराज सांगतात जीवनामध्ये आपल्याला आपला मृत्यू कळला पाहिजे. तसं राजाला सांगितलं, राजा तू 7 दिवस काढ त्या ठिकाणी मरणार आहे, 7 दिवसाच्या आत. म्हणले खडबडून मरण जागं झालं ना त्या ठिकाणी, आपण मरणार नाही म्हणले की त्या ठिकाणी कोरोना झालं त्या ठिकाणी लोक म्हणायचे का नाही, बाबा म्हणले गॅस नाही मिळाले, ऑक्सिजन नाही मिळाला, भलं गॅस लावा. पण काहीतरी करून गॅस लावला, डोळे बाहेर पडले ना, माणसं म्हणले काही बी चालेल पण लावा ना. म्हणजे एकदा मृत्यू समोर दिसला की त्या माणसाचं काही करायची तयारी असते. कारण काही जरी झालं तर आपण मरणारच आहे म्हणल्यानंतर त्या ठिकाणी जीवन जगण्यासाठी आता लक्षात आलं देहावरलं महत्त्व संपलं आणि जीवावरती त्या ठिकाणी जीव जडला. आणि मग लक्षात आलं आता मला जगायचं आहे. राजाने सांगितलं काय करावं. उत्तम प्रकारे त्या ठिकाणी भाल बांधलेला आहे, सर्व बाजूनं पाणी सोडलेलं आहे, बाजूला सगळे त्या ठिकाणी असणारे सैन्य उभे आहेत. 6 दिवस गेले, 7वा दिवस चालू झाला आणि एवढ्यामध्ये त्या राजाला बोरं खायची इच्छा झाली. एवढ्यामध्ये कौशिक नावाचा ब्राह्मण आहे, माझ्या राजा मृत्युमुखी पडणार आहे, मी त्याला जिवंत ठेवणार आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी तो पळत पळत चाललेला आहे. मध्येच तक्षकानं अडवलं, कुठं चाललास? म्हणजे माझ्या राजाचा मृत्यू आहे, सर्पदंशाचा त्या ठिकाणी मला वैद्य येते, त्या ठिकाणी त्या राजाचा मृत्यू मिटवणार आहे. त्याच्यात राजा तुला काय देणार आहे? मला पैसे देणार आहे, ही धन घेणीतच माघारी जा. म्हणजे चालतं, माघारी पाठवला. बरोबर 7व्या दिवसाचा 3रा प्रहर, राजाला बोरं खायची इच्छा झाली. देशी बोरं विकणारी बाई समोर दिसली आणि बोरं खायची. माई बोरं दे थोडीशी, राजाने मागितलेले, सगळी पाठी घेऊन जा. नाही म्हणजे थोडीशी दे, मोठभर बोरं नेली. राजा येतो आपल्यासारखा आळी सकट चावून खाणारा नाही येतो. प्रत्येक बोर घ्यायचं, तोडायचं, त्यात बघायचं काय आहे का. पहिलंच बोर तोडलं, त्याच्यामध्ये लाल रंगाची आळी दिसली. आळी दिसल्याबरोबर एक क्षणभर त्या ठिकाणी मनात आलं तर हा तर तक्षक नसेल ना. महाराज सांगतात बघितल्याबरोबर फार मोठा त्या ठिकाणी तक्षक निर्माण झाला आणि बघता बघता राजाचा त्या ठिकाणी सर्पदंशाने त्या ठिकाणी मृत्युमुखी पावला. फक्त एकही राजा नामस्मरण करत त्या ठिकाणी असल्यामुळं सहज त्याला वैकुंठ गमनाची प्राप्ती झाली. हे जर बघितलं तर त्या ठिकाणी महाराज सांगतात गीता भागवत करीती श्रवण आणि अखंड चिंतन विठोबाचे. त्या ठिकाणी मृत्यू सुद्धा त्या ठिकाणी गोड होतो. माझे मरण मी देखील डोळा आणि हा सुख सोहळा स्वर्गीय नाही. महाराज सांगतात यासारखा त्या ठिकाणी आनंद नाही. राजा आनंदाने त्या ठिकाणी मृत्यू पावला. आणि हे जर बघितलं तर महाराज सांगतात राहिल्यानंतर त्या ठिकाणी अखंड चिंतन विठोबाचे. सकाळी उठल्यापासून देवाला सांगायचं देवा माझ्या प्रत्येक श्वासाला हात विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, बाहेर श्वासाबरोबर विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संध्याकाळी झोपताना सांगायचं देवा रात्री झोपवतोय मला काही कळत नाही पण सकाळी उठव. नाही उठवले ते शेजारचे तयारच आहे. म्हणून जीवनाभरामध्ये त्या ठिकाणी प्रत्येक श्वासाला विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करावं. आणि हे जर केलं तर त्याच्यासाठी महाराज सांगतात त्याचा शेवट गोड होतो. म्हणून एक वेळ सर्वांनी भजन करा मनापासून स्वतःसाठी विठोबा रखुमाई. त्या ठिकाणी भाग्यवंत लोकांचे लक्षणं सांगितलेले. कारण का नमो विश्वरूपा विष्णू माय बापा विष्णू तो बापा पांडुरंगा पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण केलं जीवन त्यांचं त्या ठिकाणी जीवनाला सद्गती प्राप्त होते. म्हणून महाराज सांगतात अभंगाचं शेवटचं चरण तुका म्हणे माझा गडधानी देवा, तुका म्हणे माझा गडधानी देवा, तुका म्हणे माझा गडधानी देवा, तुका म्हणे माझा गडधानी सेवा.
अभंगाच्या शेवटच्या चरणाने महाराज सांगतात तुका म्हणे मज घडू त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. अशा लोकांची त्या ठिकाणी मला सेवा घ्यावी माझं त्या ठिकाणी मी परम भाग्य समजतो. तुकाराम महाराज असं म्हणतात. महाराजांचा शेवटचा त्या ठिकाणी निर्याण काळ जवळ आलं. आणि संतांची मांडळी काही पंढरपूरला चाललेले आहेत. बऱ्याच लोकांनी सांगितलं महाराज पंढरपूरला येता का? सांगितलं नाही. कथेची सामुग्री देहा उसनावरी नको जाऊ देऊ बंगा गात्र माझे पांडुरंगा. पांडुरंगाचं मला त्या ठिकाणी विनंती सांगा देवाला माझी शरीर संपत्ती चांगली जप. जितके दिवस माझं शरीर त्या ठिकाणी चांगलं होणार राहणार आहे तोपर्यंत त्या ठिकाणी मी कथा कीर्तन नामस्मरण करत राहणार आहे देवा. आणि म्हणून संतांच्या जवळ लोक दिला तुम्ही संकालिक संत म्हणविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. भाकावी करुणा वेणवा वैकुंठी सारणा तुका म्हणे बज आठवा मुळे उपकारी पाठवा. आणि ज्यावेळेला निरोप मिळाला त्याला तुकाराम महाराज वाट बघत बसलेले आहेत. काय करावं देवा या माझी या माहेरा जाईन मी आता निरोप या संत हाती आला. त्या ठिकाणी निरोप संताच्या हातून आला. माहेराला जायची आठवण आहे. आणि एकदा का माहेराला जायची आठवण आली की माहेर आपल्याला माहिती आहे माहेर फक्त पुरुषांनाच आहे बरं का स्त्रियांनाच आहे. पुरुषांना माहेर आहे का आहे ना? आहे की माझी माहेर पंढरी आहे भिवरीचे ते आहे ना. महिलांचं माहेर हे त्या ठिकाणी नाशवंत जरी असलं तरी पुरुषांचं शाश्वत आहे. आधी रचली ती पंढरी मग वैकुंठ नगरी कायम त्या ठिकाणी असणारं पंढरपूर आहे. आणि म्हणून माझं माहेर पंढरी माहेराला जायचं आहे. पांडुरंग परमात्म्यानं गरुडाला सांगितलं. संत मांदियाळी बरोबर घेतले. आळंदीच्या पटांगणामध्ये सर्वच्या सर्व इंद्रायणीच्या तीराच्या पहिल्या तीराला येऊन सगळे थांबलेले आहेत. आणि पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी घरामध्ये आल्याबरोबर त्या ठिकाणी हाक मारली तो का मोडक्या बाजून तुकाराम महाराज उठून बाहेर गेले. देवा तुम्ही आला माझ्या घरी काय करावं? आल्याबरोबर त्या ठिकाणी सांगितलं देवा या 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 पाहुणे घराच्या आज आले. ऋषिकेश काय करू उपचार कोप मोडकी जड तरी ते पाणी माझ्या रान गेल्या करा काय करू उपचार कोप मोडकी जड घरी मोडकी या माझा वर वाकड्याच्या साजा. आणि काय करू उपचार कोप मोडकी जड आल्याबरोबर देवाला सांगितलं देवा दोन कस खात आहे. अजून आई साहेबांनी सांगितलं घरामध्ये काही नाही. घरात जर काही नसेल तर नेमकं देवाला जेवायला घालायचं आहे. अहो गावचा सरपंच आपल्या घरी यायचं म्हणलं तर आपण बेडशीट दुसऱ्याचं मागून आणतो. आमच्या घरी सरपंच येणार आहे आणि यांच्या घरी काय घरी मोडकी या बाजा वर वाकडच्या शेवा. तो खरा महाराज शांत मुद्रेनं देवाशी अनुसंधान साधतात. देवा घरात काय नाही काही. पूर्वीच्या काळी कोपऱ्यात काय असायचं आजी आजी कोपऱ्यात काय असायचं पूर्वीच्या काळामध्ये घरात? उतरंड असायची. त्यात काय काय असायचं खाल्ल्या ह्याच्यात थोडासा चाळ त्याच्यामध्ये काय शिल्लक राहिलेलं त्याच्यामध्ये एखादी असली तर 100ची नोट गोल केलेली त्याच्यामध्ये ठेवायची. तिचं नाव उतरंड त्याच्यात कायम भरलेलं असायचं. भगवान परमात्म्याने बघितलं खाली उतरंडीमध्ये बघ ना कन्या होत्या मोठं भरडलेलं दळलेलं त्या ठिकाणी. आता जात हेच मावशींना माहिती आहे
जातं. तुम्ही नाही सांगू शकणार जातं कसं आहे माहिती आहे माहिती आहे तुम्हाला किती कुठं असतात तेवढा का मी म्हणलं नाही सांगते ना कशाला प्रयत्न करता तुम्ही म्हणले एकच किती असतात जीव शिव दोन्ही खुंटे ग प्रपंचाच्या नेते ग गाऊन पाची मोठे ग तू ये रे बा विठ्ठला पाची मोठे ग तू ये रे बा विठ्ठला 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 आई साहेब ज्वारी झालेला त्याच्या असणाऱ्या ज्या कन्याचा आळ मोठा होता ना ती भरत ठेवली ते खालच्या उतरंडीमध्ये पांडुरंगाने बघितल्यावर सांगितल्यावर त्याच्यात काय नाही ना खाल्ला घरघरी येतं पाण्या माझी राणी गेल्या कन्या मला सांगतात त्या ठिकाणी देवाला जेवू घातलं आणि वैकुंठाला जायचं म्हणून पुढे ते हे जन न गावात कोणी येते का बघतो ना आलं तर तेवढंच माझ्यावर वैकुंठाला येते ना संतांची अंगची विभूती आहे त्या ठिकाणी देह कष्टविती परोपकारी परोपकारासाठी आयुष्यभर जगत असतात कसं का सांगतो म्हणून गेले गावात विचारलं सगळ्यांना विचारलं कोणी नाही आलं शेवटी भजनीमाला यांना विचारलं कसं काय येतं का वैकुंठाला महाराज तुम्ही पुढे चला आम्ही आलोच वेळेला बरोबर नाही गेलो कोण 14 टाळकर्णी 15 मृदंगमणी नाव सोनबा ठक्कर त्याला विचारलं मृदंग म्हणे येत आहे का वैकुंठाला नाही म्हणले महाराज मागणं येतो मृदंग घेऊन बरं घरामध्ये गेले पत्नीला विचारलं काय ग तू येते का वैकुंठाला पत्नीचं रडगाणं चालू घरी वेल्या गाया म्हैशी वैकुंठाला येऊ कशी कशी वैकुंठाला नाही येत सर्वांना ज्या वेळेला विचारलं त्यावेळेला महाराजांचं होतं जीवन झालेलं जीवन झाल्याबरोबर त्या ठिकाणी हाक मारली तू का जायचं वैकुंठाला ना हो तेव्हा थांबा मुख शुद्धी तुळशी तळ तुका माने मी दुर्बळ काय करू मुख शोधे तुळसी दळ तुका माने मी दुर्बळ काय करू खूप मोडकी जन पांडुरंगाच्या हातामध्ये तुळशीचं असणार दळ दिलेलं आहे देवाला सांगितलं देवा मुखशुद्धी तुळशी दळ तो का म्हणे मी दुर्बळ आहे गरीबाचं भक्तीचं पाणी घ्या तोंड शुद्ध करा जेवण झालं बाहेर गेल्याबरोबर तुकाराम महाराजांना सगळ्यांना सांगितलं चला आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा तुकाराम महाराज वैकुंठाला गेल्याबरोबर त्या ठिकाणी 3 दिवस देहूची असणारी ती माळीने येल्याला गेली नव्हती आणि महाराजांची असणारी कन्या वेलेला होती 3ऱ्या दिवशी आली कपाळ असं मोकळं उदास दिसते गावाचं सुतक पाळलेलं त्या माळणीनं आल्याबरोबर भागीरथीने विचारलं माळीन काकू 3 दिवस आली नव्हती काय ग तिनं सांगितलं काय सांगावं तुझे बाबा गेले एवढंच ऐकलं पतीला सांगितलं चला आपल्याला तिकडं जायचं आहे आणि त्या ठिकाणी दारात आल्याबरोबर तिनं ठाऊ फोडला कारण मैतीसाठी कोण आलं ते रडण्याच्या हावभावानंच कळतं बरं का आई येते तेव्हा अखंड ठाव फोडलेला असतो मुलगी येते त्यावेळेला अखंड ठाव फोडलेला असतो आणि पुरुष असेल त्या ठिकाणी हात त्या ठिकाणी घुसमुटून रडत असतो उघड्या डोळ्यानं रडता सुद्धा येत नाही महाराज सांगतात ते आल्याबरोबर त्या ठिकाणी आई पहिली हाक मारली बाबा गेले कोण्या गावा भागीरथी करी धावा भागीरथी करी धावा भागीरथी करी धावा बाबा गेले कोण्या गावा भागीरथी करी धावा भागीरथी करी धावा भागीरथी करी धावा मिठी मारली आणि दारात बसलेली भागीरथी रडायला सुरुवात केली बाबा तुम्ही गेले असं मला दुःख नाही पण जाता जाता अनुग्रह देतो म्हटलं होता मला गेला तुम्ही तसंच मध्यरात्री भगवान परमात्म्याचं रूप असणारे तुकाराम महाराज तुकाराम नाम घेता का पेयम मध्यरात्री आले बरोबर हाक मारी भागीरथी बाबा तुम्ही आले जावई बापू तटकन उठले भागीरथीला अनुग्रह दिला आणि जावई बापूंच्या हातात ग्रंथ दिला कोणता हो गाथा नाही दिला
जावई बापू, आयुष्यामध्ये प्रत्येकाचं जीवन हे चरित्र असतं, पण हे गुरुचरित्र घ्या आणि याचं पारायण करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि आपण कसं आहे हे आपल्याला आणि देवालाच माहित असतं. जग हे अनुमान प्रमाणाने त्या ठिकाणी सिद्धता लावत असतं, म्हणून त्या ठिकाणी अनुमान प्रमाण चालत नाही, प्रत्यक्ष प्रमाण चालत नाही. पण त्या ठिकाणी आपण कसं, तुकाराम महाराजांनी विचारलं, तुम्ही कसं आहात? हा, पुसण्याची पुसा पांडुरंगा, मी कसं आहे मला नाही माहिती, पण तुम्ही देवाला विचारा. आणि असं जर राहिलं तर महाराज सांगतात जीवनामध्ये खरोखर त्या ठिकाणी आदर्श चरित्र गुरुचरित्र राहतं. महाराज त्या ठिकाणी पुन्हा गेले वैकुंठाला, हे जर बघितलं तर महाराज सांगतात जीवनामध्ये अंतिम सत्य सांगितलेलं की त्या ठिकाणी माझी या माहेरा जाईने मी आता निरोप या संत हात्याला. गेल्या वर्षीप्रमाणे या पवित्र तिथीला त्या ठिकाणी आईसाहेबांनी देह ठेवला. देह ठेवत असताना त्या ठिकाणी पाडव्याचा मुहूर्त सापडला त्यांना. याच्यासारखा पवित्र नाही बरं का, 3.5 असणाऱ्या पर्वापैकी एक पर्व आहे पाडवा, आणि त्याच्यामध्ये उत्तरायण असावं. उत्तरायण असलं 2 यान पृथ्वीवर फिरतात, एक उत्तरायण एक दक्षिणयान. दक्षिणयानमध्ये जर गेला तर त्या ठिकाणी महाराज सांगतात 28 प्रकारचे नरकन वैतरी नावाची नदी पार केल्याशिवाय वरती जाता येत नाही. पण उत्तरायणमध्ये जर गेला तर थेट वैकुंठाला जातं. आणि म्हणून त्या ठिकाणी आईसाहेबांनी वैकुंठाला जाण्यासाठी उत्तरायण, त्याच्यामध्ये उत्तम तिथी त्या ठिकाणी जर बघितलं तर चैत्र शुद्ध गुढीपाडवा. गुढीपाडव्याचं महत्त्व, उकडीच्या सुखांतर पार नाही गेलं का बाळकृष्णानंदा घरी आनंदल्यानं गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. भगवान गोपाळ कृष्ण त्या ठिकाणी जन्माला आल्यावर गुड्या उभारल्या होत्या आणि त्या ठिकाणी आनंदी आनंद झाला, म्हणजे आजचा आनंदाचा पर्व आहे. दुसरं, प्रभू रामचंद्र वनवासावरून त्या माघारी आले, त्यावेळेला गावात आल्यानंतर सर्वच्या सर्व त्या ठिकाणी गावकरी गावात गेले होते, पण तृतीय पंथी मात्र वेशीवरच उभा राहिली होती. त्यांनी सांगितलं, देवा आम्ही तुम्ही गेल्यापासून विठ्ठल विठ्ठल तुमचं राम श्रीराम जय राम भजन करत बसवतो, आम्हाला सांगा ना काय. अरे म्हणजे जाता बघता काय, जावा गुड्या उभा राहा आणि त्या ठिकाणी नामस्मरण करत राहा. म्हणजे प्रभू रामचंद्र ज्यावेळेला माघारी आले त्यावेळेला त्या ठिकाणी गुड्या उभारले आणि त्याचे साक्ष म्हणून आईसाहेबांनी जाताना त्या ठिकाणी आपली स्वतःची जीवनाची गुढी उभारून गेल्या. मी सांगितलं की त्यांच्या मुलानं जोपर्यंत ते आहेत तोपर्यंत त्यांचं त्या ठिकाणी असणार पुण्यस्मरण म्हणजे आजचा दिवस त्या ठिकाणी करावा. आणायची आपल्या घरामध्ये पुरणपोळीचं नैवेद्य होतोच, फुलं टाकायची 12 वाजता, मिष्टांना भोजन करायचं, घरावरती घास, गायला घास आणि पाण्यामध्ये माशांना घास. एवढं टाकलं की त्या ठिकाणी महाराज सांगतात त्या जीवाला सुखाची प्राप्ती होते. आईच्या पश्चात त्या ठिकाणी कैलास लीलाताई दौलतराव निंबाळकर, स्वतः सुरेशराव दौलतराव निंबाळकर त्यांचा मुलगा आहे, शांताबाई मुरलीधर बोबडे या त्यांच्या कन्या आहेत. त्या बिबीला राहतात, बिबी नामदेव बोबडे ही मुरली त्या ठिकाणी ती बिबीला बिबीला राहतात. संगीता हनुमंत काटे त्या ठिकाणी दानोलीवाडीला ते राहतात. कांताबाई सोपान भोसले मुली, सोपान भोसले जावई, हनुमंत काटे त्या ठिकाणी जावई. असं असणारा नातुंड परतुंड सगळा असता खेळता गेल्या वर्षी असणारं घर असताना सुद्धा त्या ठिकाणी सर्वांच्या साक्षीनं सगळ्यांच्या समावेत त्यांनी त्या ठिकाणी आपल्या त्या असणारा जगाचा निरोप दिला आणि निरोप घेऊन त्या ठिकाणी अनंतात विलीन झाल्या. मायबापू आज त्या गेल्या वर्ष झालं दुःख पाठीमागं सोडून गेलं आणि त्या दुःखातून सावरण्याची शक्ती त्यांना भगवान परमात्म्याने दिलेलीच आहे. त्याच्या प्रीत्यर्थ त्या ठिकाणी कीर्तनाचे कार्यक्रम करण्यासाठी मला संधी दिली, त्याबद्दल पहिल्यांदा मी तुमचा ऋण निर्देश व्यक्त करतो. त्याच्यावर आमच्या यूट्यूब त्याच्यामध्ये काटीछाट करूनच प्रकाशित करा, तसं करूच नका, एकतर करूच नका. त्याच्यानंतर असणारी संत सर्व निष्ठावंत बालकरे, आमचे असणारे मृदंगाचार्य, दोन्ही मृदंगाचार्य रामकृष्ण हरी, आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ असणारे गुरुजी की ज्यांनी आयुष्यभरामध्ये गीता अध्ययन मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये घेतलं, गीता मुकदगत आणि त्या ठिकाणी साधनेमध्ये कायमरत. आणि त्या ठिकाणी आमचे ते असणारे गुरुबंधू आहेत. त्यांच्यानंतर असणारे आमचे शेजारी असणारे मुळीक दादा, त्याच्यानंतर आळंदीचे असणारे मालक आमच्या, त्याच्यानंतर विकास महाराज ज्यांनी बालपणापासून परमार्थ कसा करावा हे सगळं शिकत स्वतः आता त्या ठिकाणी निष्ठावंत वारकरी आणि वारकरी भूषण म्हणून त्या ठिकाणी जगतात. आमचे पांडुरंग निंबाळकर आहेत आणि त्या ठिकाणी केतन महाराज भोयटे त्या ठिकाणी जर बघितलं जगन्नाथ अण्णा वाडेकर आजनाने कोण त्यांच्या माध्यमातून त्यांच्या घरात असणारी त्या ठिकाणी गाण्याची पद्धत आणि हे जर बघितलं उत्तम प्रकारचं त्या ठिकाणी गायन करतात. आणि त्या खऱ्या अर्थानं या ठिकाणी ह्यांचा मी त्या ठिकाणी निर्देश व्यक्त करतो. त्याच्यावर तुमचंही त्या ठिकाणी 2 तास कीर्तन श्रवणाचा तुम्ही लाभ घेतला त्याबद्दल त्यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद देतो.